नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज जी मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे आणि डिस्कशन करणार आहे, कमेंट सेक्शन असेल, माझा व्हॉट्सअप असेल किंवा कॉल असेल, कंटिन्यू इतके मेसेज आणि इतके कॉल आणि इतके कमेंट येत आहेत की कॅप रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल. तर त्याच गोष्टीची चर्चा करायला मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. सगळ्याच तुमच्या ज्या शंका समस्या आहेत त्यांचं आज उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ राहणार आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी. अपूर्ण माहिती घेऊ नका. अपूर्ण माहिती जर घ्यायला आली असणार तर हा व्हिडिओ इथे सोडून द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण माहिती घ्या. चुकीची माहिती देणार नाही. जी माहिती दिली ती योग्यच देईल आणि तुमच्या कामाचीच देईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो ती म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनला डिले का होतोय. तर खूप साऱ्या प्रोसिजर असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, तांत्रिक गोष्टी असतात, साईटला अपडेट करणं असतं, नवीन कॉलेजेस आलेले असतात त्या नवीन कॉलेजेसला यादीमध्ये समाविष्ट करणं असतं. या गोष्टी प्रोसेस करण्यासाठी जी कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे त्या कॅप रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसला वेळ लागत असतो. हे काही नव्यानं घडतंय किंवा फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये घडतंय अशी गोष्ट नाहीये. माझ्या टायमाला कॅप राऊंड 2 झाला होता आणि कॅप राऊंड 2च्या नंतर ज्या टायमाला मी बीएससी नर्सिंग केलं होतं, ज्या टायमाला मी ऍडमिशन घेत होतो नर्सिंगला, त्या टायमाला कॅप राऊंड 2 झाला होता आणि त्या कॅप राऊंड 2च्या नंतर सलग 3 महिन्यापर्यंत कुठलाच काही अपडेट नव्हता. काहीच अपडेट नव्हता. कॉलेज कधी सुरू होणार आहे, किती कॅप राऊंड होणार आहेत, इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड होणार आहे का, काहीच अपडेट नाही. आणि 3 महिन्यापर्यंत राऊंड झालेले नव्हते. ठीक आहे. तर मग आमचं ऍडमिशन झालं नाही का, आम्ही नर्सिंग केलं नाही का, किंवा आम्हाला ऍडमिशन मिळालंच नाही का, आम्ही कॉलेजेस केलं नाही का. तर कॅप सुरू होणं हे आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु आपल्या हातामध्ये काय आहे तर एक जो वेळ आपल्याला दिलेला आहे तो वेळ, त्या वेळेला असं समजा की परमेश्वराने एक सुवर्ण संधी दिलेली आहे. हा जो वेळ आहे आजपासून तर कॅप रजिस्ट्रेशन सुरू होण्यापर्यंतचा हा वेळ तुमच्यासाठी परमेश्वराने दिलेली सुवर्ण संधी आहे. पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीला घेत चला, निगेटिव्हली घेऊ नका. सुवर्ण संधी कशी काय तर सांगतो. उत्तमातलं उत्तम कॉलेज तुम्हाला या वेळेमध्ये शोधता येईल. कट ऑफ अनालिसिस करायला तुम्हाला एवढा सारा वेळ मिळतोय. कुठल्या कॉलेजला किती मार्क्स, किती पर्सेंटाईलच्या फर्स्ट ऍडमिटेड स्टुडंट, लास्ट ऍडमिटेड स्टुडंट, ऍडमिटेड मीन्स ऍडमिशन घेतलेला स्टुडंट, त्या कॉलेजमध्ये तुमचे ऍडमिशन होण्याचे संभाव्य कारण, संभाव्य चान्सेस, संभाव्यता. ठीक आहे. या गोष्टी अनालिसिस करण्यासाठी हा वेळ मिळालेला आहे. ठीक आहे. एक उत्तम उदाहरण सांगून तुम्हाला समजवण्याचे मी प्रयत्न करतो. आता मला एक कॉल आलेला होता. त्या कॉलमध्ये सांगितलं होतं की सर माझी मुलगी आहे, त्या मुलीचा आता इंजिनिअरिंगला नंबर लागलेला आहे. आमची पूर्ण इच्छा आहे नर्सिंगला ऍडमिशन घ्यायची, पण हा जो डिले होत आहे, डिले म्हणजेच काय, जो उशीर होत आहे, तर ह्या उशिरामुळे आमची अशी इच्छा होती की आम्ही इंजिनिअरिंग करून टाकू. आता एक कॉल झाला. आता अशा बऱ्याचशा विद्यार्थी असतील ज्यांच्यामध्ये संयम नावाची गोष्ट नसेल. ते काय करतील, डिले होतोय, नर्सिंगला मार्क चांगले, ऍडमिशन कधी होतं कोणी बघितलं, मी काय करते बी फार्म करून घेते. मुलगा असेल मुलगी असेल, मी काय करतो बीएससी ऍग्री करून घेतो किंवा करून घेते. मी काय करतो इंजिनिअरिंग करून घेतो. माझा नंबर लागला, मग ते कॉलेज कसंही राहू, चांगलं असो वाईट असो का, त्या लो ग्रेडेड कॉलेज असो, वर्ष वाया जायला नको म्हणून काय करतायत, ऍडमिशन घेत आहेत. ऍक्च्युली नर्सिंग सीईटी मध्ये यांना किती पर्सेंटेज होते, 89. आणि हा मुलगा याला माहिती होतं की माझं ऍडमिशन होणार आहे, मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे आणि मला नर्सिंगच करायचंय, त्याच्याशिवाय मला दुसरं काहीच करायचं नाहीये. मार्क किती आहेत, 49 आहेत सर, पण नर्सिंगच करायचंय. इंजिनिअरिंग करायची नाही, फार्मसी करायची नाही, बी फार्मसी करायची नाही, ऍग्री करायची नाही. हा काय करेल तर 2 महिने लागो, 4 महिने लागो, 6 महिने लागो, मी वाट बघेल, पण नर्सिंगच करेल. बरोबर. तर याच्या संयमाचं फळ याला आजपासून महिनाभरामध्ये मिळणार. कसं तर ज्याला 89% होते आता कॅपमध्ये येणारच नाही. कॅपमधनं काय झाला, इलिमिनेट झाला. याला जरी 49% होते, यांनी संयम ठेवला, हा कॅपमध्ये काय होईल, कंटिन्यू होईल. फक्त हे असं एकच उदाहरण आहे का, नाही असे भरपूर सारे विद्यार्थी राहतील जे काय करतील, दुसरीकडे कुठेतरी ऍडमिशन घेऊन घेतील आणि त्यांच्यामुळे काय होईल माहिती का, तुमचा जे विद्यार्थी वाट बघतायत ज्यांना नर्सिंगच करायचे त्यांचा काय फायदा होईल, तो जो तुमचा कट ऑफ आहे तो काय होईल, ड्रॉप होईल. कट ऑफ काय होईल, कट ऑफ ड्रॉप होईल. प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हली घेत नका चालू, पॉझिटिव्हली घ्या. डिले होतोय ना तर याच्यानं तुमचाच फायदा होतोय. याचा विचार कोणीच केला नसेल आजपर्यंत, किंवा कोणीच तुम्हाला सांगितलं नसेल.
आमच्या टायमाला बोटावर म्हणजे जो कोणीच नव्हतं सांगणार आम्हाला गाईड करणार, ना युट्यूब होतं, ना काही होतं, ना सोशल मीडिया होतं, ना नेट होतं एवढं. आज तुमच्याकडे मी एकटाच नाही, किती सारे युट्यूबर आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला माहिती पुरवतायत नर्सिंग, बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशन संदर्भामध्ये, जीएनएमच्या ऍडमिशन संदर्भामध्ये. मी एकटा नाहीये, खूप सारे आहेत आणि खूप मेहनतीने ते काम करतायत सगळीच. मी एकाचं नाव नाही घेत, जेवढीही गायडन्स देत आहे खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे. कोणीच नसल्यापेक्षा कोणीतरी आहे की या प्रोफेशनला प्रायोरिटी देऊन विद्यार्थ्यांना गाईड करत आहे. त्यांचे मी नक्कीच त्यांना अप्रिशिएट करेल, त्यांच्यावर स्वागत करेल. ठीक आहे, तर प्रत्येक गोष्टीला निगेटिव्हली घेऊ नका, पॉझिटिव्हली पण घेत चला. तर पुढे आपण डिस्कशन करू ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट आहे कशी असते. ठीक आहे, तर बघा एमएस नर्सिंग सीईटी महाराष्ट्र काउन्सिलिंग प्रोसेस, ऍडमिशनची काउन्सिलिंग प्रोसेस तुम्हाला समजावून सांगतोय मी. तर बघा, सगळ्यात आधी तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होईल. कधी सुरू होईल? खूप लवकर सुरू होणार आहे. सुरू व्हायला जर गेलं तर आज रात्रीपासून सुरू होऊन जाईल, सुरू व्हायला गेलं तर 10 दिवस सुद्धा लागून जातील. ठीक आहे, तर काय राहील, तर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन करावं लागेल. कॅप रजिस्ट्रेशन, त्या कॅप रजिस्ट्रेशन मध्ये काय करावं लागेल सर, मी माझ्या फोटोला थोडासा छोटा करतो जेणेकरून स्क्रीन जास्त तुम्हाला विजिबल राहील. ठीक आहे, हा कॅप रजिस्ट्रेशन मध्ये पहिली स्टेप, कॅप रजिस्ट्रेशन ज्यामध्ये काय करणार तुम्ही, तर रजिस्ट्रेशन करणार, ज्याच्यामध्ये तुमची काय फिल करणार, तुम्ही बेसिक डिटेल फिल करणार. काय फिल करणार? बेसिक डिटेल. नंतर कॅपची फी पे करणार. किती फी राहील सर, तर 800 to 1000च्या नियर बाय तुमची कॅपची फी राहील, ती तुम्ही पे करणार. नंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स कलर स्कॅन डॉक्युमेंट अपलोड करणार. काय करणार? कलर स्कॅन डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार. पुढे एवढं सगळं झाल्यानंतर काय होईल मग, पब्लिकेशन ऑफ वॅकंट सीट मॅट्रिक्स. वॅकंट सीट मॅट्रिक्स म्हणजे काय असतं, तर कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीचे किती सीट, कोणत्या कॉलेजला कोणत्या कॅटेगरीचे किती सीट असतात हे कधी कळेल आपल्याला, हे वॅकंट सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला कळेल. मग नंतर येईल तुमची स्टेट मेरिट लिस्ट. ठीक आहे, तुमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये कितवा रँक आहे, किती रँक आहे. मग नंतर तुमचं काय होईल, चॉईस फिलिंग किंवा ज्याला आपण प्रेफरन्स फॉर्म फिलिंग म्हणतो. यामध्ये काय करणार तुम्ही, तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजचं तुम्ही काय फिल करणार, कॉलेज कोड फिल करणार. ठीक आहे, आणि प्रायोरिटी वाईज तुम्ही सिक्वेन्सनं कॉलेज कोड फिल करणार. प्रायोरिटी वाईज सिक्वेन्सनं कॉलेज कोड तुम्ही या ठिकाणी फिल करणार. ठीक आहे, पुढे प्रेफरन्स फॉर्म फिल झाल्यानंतर तुमची काय डिस्प्ले होईल, तर तुमची डिक्लेअर होईल कॅप राऊंड 1 ची सिलेक्शन लिस्ट, किंवा दोघींसाठी जीएनएम आणि बीएससी नर्सिंग दोघांसाठी कॅप राऊंड 1 ची तुमची काय डिस्प्ले होईल, सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर होईल. सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला 5 दिवसाच्या आत काय करावं लागेल, 5 दिवसाच्या आत जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजला तुम्हाला काय करावे लागेल, व्हिजिट करावी लागेल. ठीक आहे, तर फिजिकल रिपोर्टिंग टू द अलॉटेड कॉलेज. आता या ठिकाणी काय येतं माहिती का, जो आता वेळ उरलेला आहे, जोपर्यंत कॅप रजिस्ट्रेशन सुरू होत नाही त्या रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील ते कम्प्लीट करून घ्या. तुमचं जर तुम्ही कॉलेजची लिस्ट अद्याप बनवली नसेल तर बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून घ्या. कट ऑफ अनालायसिस करा की कुठल्या कॉलेजला किती पर्सेंटेज लागतात. ठीक आहे, तर बघा कॅप राऊंड 1 मध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळेल. कॅप राऊंड 1 मध्ये मी सांगतो ऐका, बघा कॅप राऊंड 1 जेव्हा डिस्प्ले होईल, कॅप राऊंड 1 जेव्हा काय होईल, डिस्प्ले होईल, त्या टायमाला दोन तुम्हाला गोष्टी दिसतील. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी दिसतील सर सांगतो ऐका.
पहिली असेल कॉलेज अलॉटेड, पहिली गोष्ट काय असेल कॉलेज अलॉटेड, आणि दुसरी गोष्ट काय असेल, दुसरी गोष्ट असेल चॉईस नॉट अवेलेबल. कॉलेज अलॉटेड म्हणजेच काय, तर तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं ते कॉलेज तुम्हाला काय झालेलं आहे, मिळालेलं आहे. आणि चॉईस नॉट अवेलेबल म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये नाव नाहीये, तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. मग याचा अर्थ असा होईल का की तुम्ही डायरेक्ट कॅप राऊंडच्या बाहेर जाणार? उत्तर आहे नाही. तर काय होईल, तुम्ही जो नेक्स्ट कॅप राऊंड आहे, नेक्स्ट कॅप राऊंड कोणता, कॅप राऊंड 2, तर त्या 2 नंबरच्या कॅप राऊंडला, दुसरा होणाऱ्या कॅप राऊंडला तुम्ही काय होतात, ऑटोमॅटिकली काय होतात, इलिजिबल होतात. काय होतात, इलिजिबल होत असतात. ठीक आहे. कॉलेज अलॉट झाल्यानंतर काय काय प्रोसेस असतात लिहून घ्या वहीमध्ये. सो पालक असाल, विद्यार्थी असाल तर लिहित चला. खूप महत्वाची माहिती सांगतो. तुम्ही जर कितीही पैसे दिले तरी तुम्हाला अशी माहिती कोणी सांगणार नाही. पेड काउन्सिलिंग वाले सुद्धा सांगणार नाही की मी तुम्हाला सुंदर माहिती फ्रीमध्ये सांगतोय. तर बघा, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला 5 दिवसाच्या आत त्या कॉलेजला काय करावी लागेल, व्हिजिट करावी लागेल. 5 दिवसाच्या आत त्या कॉलेजला व्हिजिट करावी लागेल. आणि जर तुम्ही त्या कॉलेजला काय केली नाही, व्हिजिट जर का केली नाही तर तुम्ही काय होणार, तर ऍडमिशन प्रोसेसच्या तुम्ही काय जाणार, बाहेर जाणार. तुम्हाला बीएससी नर्सिंगला ऍडमिशन मिळणार नाही. ठीक आहे. आणि तुमच्या नावासमोर काय येईल, नॉट रिपोर्टेड, म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नाहीये बीएससी नर्सिंगला. कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करावीच लागेल. एकदा कॉलेज अलॉट झालं की कॉलेजला तुम्हाला काय करावी लागेल, व्हिजिट करावी लागेल. पुढे कॉलेजला जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 उत्तर येतात. जर तुम्हाला कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही तुमचं ऍडमिशन तिथे काय करू शकतात, कन्फर्म करू शकतात. ठीक आहे. जर तुम्हाला कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही ऍडमिशन काय करू शकतात, कन्फर्म करू शकतात. आणि जर कॉलेज आवडलं नसेल तर तुम्ही काय करू शकतात, बेटरमेंट करू शकतात. बेटरमेंट म्हणजे काय सर, तर सांगतो ऐका. बेटरमेंट म्हणजे काय, लिहून घ्या. तुम्हाला कॉलेज आवडलेलं नाही किंवा जर या कॉलेजपेक्षा जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे या कॉलेजपेक्षा अजून चांगलं कॉलेज तुम्हाला पुढच्या राऊंडला हवं असेल, अजून उत्तम कॉलेज जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला हवं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, बेटरमेंट करावं लागतं. बेटरमेंट केल्यानंतर तुम्ही काय होतात, नेक्स्ट कॅप राऊंडसाठी इलिजिबल होत असतात. ठीक आहे. तर अशी असते तुमची टोटल ऍडमिशन प्रोसेस. जर तुम्ही अद्यापही कॉलेज चॅनलला काय केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल तर तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टींपासून वंचित राहतात. तर तुम्हाला जर खूप महत्वाच्या गोष्टी म्हणजे जसं कॉलेज असेल, कॉलेज कोड असेल, कॉलेजची लिस्ट असेल, डॉक्युमेंट असेल, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं. जर केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, कमेंट सेक्शन मध्ये लिंक पिन केलेली आहे. लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि एका उत्तम नर्सिंगच्या कम्युनिटीचा हिस्सा व्हा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.